तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव आणि समृद्धी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर आता आम्ही आहोत कुठे? आम्ही आता मनाली मध्ये आहोत. मनाली मध्ये आहोत. सकाळचे वाजलेत 9:30. आम्ही सकाळी खूप लवकर उठलो, आवरलं आणि इकडे खूप थंडी आहे आणि आम्हाला समोर बर्फ दिसतोय. एवढी ट्रिपचा चौथा दिवस आहे की तिसरा दिवस आहे ना? चौथा तिसरा दिवस आहे आणि काय म्हणतात त्याला, आम्हाला आता बर्फ बघायला मिळतोय मनालीमध्ये. दोन नाईट आम्ही शिमला मध्ये होतो, आता 3 नाईट आम्ही इथेच असणार आहे. म्हणजे कालची एक नाईट आणि आता 2 दिवस अजून आहोत. तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. आता तुम्हाला रूमची टूर देतो आमच्या आणि मग बाकीचं सोलंग व्हॅलीला जाणार ते पण तुम्हाला दाखवतो. चला मग आजचा व्हिडिओ चालू करूया. हा बघा, मस्त असा बर्फ पडलाय. आता मी झूम करतो. असा इथे बर्फ दिसतोय पूर्ण असं. आणि हा आहे आमचा हॉटेल. तुम्हाला हॉटेलची पूर्ण मी काय म्हणतात डिटेल देतो है ना. हो. आणि हा आमचा बाल्कनी एरिया आहे. हा कॉमन बाल्कनी एरिया आहे. आणि मेन बाल्कनी दाखव कुठे आहे. मेन बाल्कनी रूमच्या आतमध्ये आहे. हा आहे हॉल. आणि आम्ही आलेला आपलं स्वागत कसं केलं ग? हा, त्यांनी आम्हाला बुके दिला खास स्वागतासाठी गेट वरच. वैभव मोहिते कुठे आहेत खास? समृद्धी जोवाटकरच. आणि आम्हाला बसायला 2 असे टेबल दिलेत है ना. हो. आणि एक हा जेवणासाठी. आपला कुठला रूम आहे हा? हा सुपर डिलक्स रूम. हा सुपर डिलक्स रूम आहे. इकडे येत असाल तर चांगलंच घ्या, कारण फरक पडतो ना. आणि ही बाल्कनी मेन बाल्कनी. ही अशी मेन बाल्कनी आहे. वरती लॅम्प आहे आणि इथून पण बर्फ दिसतोय का? हो, इथून पण दिसतोय. वाव, मी आयुष्यात पहिल्यांदा बर्फ बघतोय एवढा आहे ना. ते मागे पण व्ह्यू आहे. इकडची घरं पण छान आहेत खूप. हा ना. अरे एक नंबर आहे. आणि हे बघ ना, हा दगड बघ ना कसा आहे. हा असं भीती वाटते पडेल वगैरे है ना. मस्त आहे हा. चला तुम्हाला आता वॉशरूम वगैरे दाखवतो. इकडे हा पूर्ण वुडन आहे. म्हणजे पूर्ण वरचा फर्निश वगैरे बघाल तर पूर्ण वुडन आहे. आणि टीव्ही दिले. वायफायचा इकडे प्रॉब्लेमच आहे. वायफाय नाही दोन्ही ठिकाणी होतं. तिकडेही नव्हतं, इकडेही नाही. हे कबर्ड आहे आपल्याला काय ठेवायचं असेल तर. हे आहे वॉशरूम. बेसिक असं वॉशरूम आहे. आणि गिझर आहे. गिझरला पाणी तापतच नाही ना. एवढं थंड आहे पाणी की गिझर पण टाइम लावते पाणी तापवायला. हा ना. तर हा असा रूम आहे. इथे आरसा आहे असा. तर तुम्हाला आमचा मनालीतला पूर्ण हॉटेल दाखवतो आहे ना. पूर्ण टूर देतो. मग आपण दुसरा व्हिडिओ सोलंग व्हॅलीचा करू. आता आपण हाच व्हिडिओ करूया, ठीक आहे? ओके, चला जाऊया खाली. हा तुम्हाला आता रूम दाखवला. हा सुपर डिलक्स आहे. नॉर्मल रूम बघायला मिळेल की नाही आता माहित नाही, पण आपण दाखवायचा प्रयत्न करू. आता खाली जातो, पूर्ण आजूबाजूची प्रॉपर्टी दाखवतो. आणि ह्या काय म्हणतात, ह्या हॉटेलचा रेट किती आहे पर नाईट किंवा पर डे ते मी तुम्हाला नक्की सांगतो. म्हणजे येत असाल तर नक्की हा रूम तुम्ही बुक करू शकता आणि एन्जॉय करू शकता मनाली. तर आत्ता आलो आम्ही रूमच्या बाहेर, म्हणजे हॉटेलच्या बाहेर. हा मागे आहे तो मस्त असं हॉटेल आहे. आणि मला हॉटेल खूप आवडला. तुला आवडला? मला पण आवडलं. काय नाव आहे आपल्या हॉटेलचं? हॉटेल ईगल हेरिटेज. ईगल हेरिटेज. मस्त. आणि समोर असा ईगल हेरिटेजचा इथे व्ह्यू आहे. आणि हा स्ट्रीट पण मस्त एक नंबर. मेन गोष्ट इथे ऊन पडलंय आता. हा ना. है ना. आतली प्रॉपर्टी दाखवूया आपल्या इथली. चालेल, चल. हा इथून एंट्री आहे या हॉटेलची. हा गेट आहे. हा गेट आहे ईगल हेरिटेज. आणि इथून पुढे गेल्यावर त्याची बाल्कनी एरिया पण मस्त आहे. तर आत्ता आपण आहे हॉटेल ईगल हेरिटेज. एक मस्त असं हॉटेल आम्हाला मिळालं इकडे. आणि आजूबाजूचा परिसर पण एक नंबर आहे. इथे अशी झाडं लावलेली आहेत आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आहेत. आणि मेन आकर्षण म्हणजे इथला गार्डन. या गार्डन मध्ये ना रात्रीचं इथे शेकोटी पेटवली जाते आणि मस्त असे गप्पा मारतात. जेव्हा तुमच्याकडे मोठा ग्रुप असतो ना तेव्हा अशा प्रॉपर्टी खूप कामाला येतात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात
हा ऍपलचं झाड बघितलंय आणि आता हात पण लावतोय. मी कधीच पाहिला नव्हता ऍपलचा झाड. आणि पण त्याला आता ऍपलचा सीझन नाहीये. आता आम्ही आलो तो आहे नोव्हेंबर. आता नोव्हेंबरचा एंडिंगला आहे. आता डिसेंबरमध्ये आता पूर्ण बर्फ पडेल. पण मनालीमध्ये आम्हाला बर्फ बघायला मिळालाय, त्यामुळे भारी असं वाटतंय. आणि आजूबाजूचा परिसर, याची रेटिंग काय असणार आहे, चार्जेस किती असतात. आजूबाजूचं हॉटेल जर तुम्ही बघायला गेलात ना इथे, तर एक 2,000पासून 2,500पर्यंत, 4,000पर्यंत, 6 ते 10,000पर्यंत पण रूम्स अवेलेबल आहेत, विथ फूड किंवा विदाऊट फूड. ते तुम्हाला नंतर मी रिसेप्शनला जाईन तेव्हा त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन देतो. आजूबाजूचा परिसर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही जर मनालीला येऊन जर राहायचा विचार करत असाल तर ही एक मस्त अशी प्रॉपर्टी आहे आणि इकडून तुम्ही राहू शकता. तर हे आहे आमचं मनालीमधलं सुंदर असं हॉटेल. तुम्हाला आत्ताच फुटेज दाखवला, तिथे ईगल हेरिटेजचं नाव आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आहे आणि ईमेल ID पण आहे. जर तुम्हाला ते बुक करायचं असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि मग त्या सध्याचा रेट काय असेल तो बघा. आताचा रेट वेगळा आहे, तेव्हाच आम्ही कितीला काय केलं ते तुम्हाला सगळं सांगतो शेवटला. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. छोटा व्हिडिओ असणार आहे पण मनालीच्या हॉटेल संदर्भातच असणार आहे. आय होप तुम्हाला की पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. आता बुक कसं करायचं, एकतर तुम्ही मेक माय ट्रिपवर सुद्धा बुक करू शकता किंवा माझ्या मते डायरेक्ट फोन करा, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून केलं डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि बोला मनालीमध्ये आम्हाला हा हॉटेल बुक करायचं किंवा इतर कोणतेही असेल. आता आम्ही इथे आलोय, आम्हाला एक्सपिरियन्स चांगला होता. फक्त जेवणाच्या बाबतीत तुम्ही एक बघून घ्या, कारण इकडचं ना जेवणाची पद्धत खूप वेगळी आहे. आता आपण सकाळी पोहे खाल्ले, करेक्ट, आम्ही सकाळी पोहे खाल्ले आणि पोहा इकडचा खूप जास्त वेगळा होता. याच्यामध्ये इकडे हेल्दी टाइप मध्ये जास्त बनवतात. हा, भाज्या खूप टाकल्या जातात त्याच्यामध्ये आणि पोहा कमी होता त्यामुळे. आणि चहा पण म्हणजे वेगळा, इथल्या चहाची खूप चव वेगळी आहे ना. बहुतेक दुधामुळे म्हणजे फरक हा करेक्ट, दुधामध्ये फरक असू शकतो. तर मग ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून तुम्ही मनाली ट्रिप करा. 2-3 दिवस एकाच हॉटेलमध्ये किंवा दुसरीकडे अजून 1-2 हॉटेल किंवा एकदा एक हॉटेल बुक करा, आजूबाजूला फिरा, दुसरा आवडलं तर दुसरा बुक करा, प्राइस बघा कम्पेअर करून. असं करूनच तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आणि इथल्यानंतर तुम्हाला हॉटेलवाले कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करतात. कोणता कॉन्टॅक्ट, तर तुम्हाला समजा इथे आजूबाजूला फिरायचं असेल, आता मॉल रोड इथे बघायला गेलं तर जवळजवळ 2.5 किलोमीटर आहे, 1.5 ते 2.5 किलोमीटर आहे. तर ते तुम्हाला गाड्या किंवा काही असे प्रोव्हाइड करून देऊ शकतात. त्याचे तुम्ही एक्स्ट्रा चार्ज देऊ शकता. दिवसाला किती गाडी, म्हणजे 1,000 असेल, 1,500 असेल, 2,000 असेल, चांगले चांगले प्राइजेस आहेत. आजूबाजूला खूप फिरण्यासारखे प्लेस आहेत, जसं की सोलांग व्हॅली आहे. आता तुम्ही बाकीचे व्लॉग्स बघा, हा फक्त हॉटेल संदर्भात व्हिडिओ बनवतोय, तर बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं माहिती पडेल. ठीक आहे, चला. ऍपलचं झाड बघते, मी पण कधी पाहिलं नव्हतं. ऍक्च्युली ड्रायव्हर दादा बोललेले थोडं आधी आलो असतो आपण 20-25 दिवस आधी, तर हे पूर्ण भरलेलं होतं ऍपलने. सगळे झाडं भरलेली होतात. आता त्याचा सीझन पण गेला, तर ऍपल नाही दिसत आहे, पानं पण नाही दिसत आहे. हात लावून बघ ना, फील कर ना. पण खरंच मी हे बघितलंच नव्हतं कधी. हा ना, मस्त खोड वगैरे ह्याचं बघ कसं केलं, एकदम असं छान दिसतंय ते ऍपल आणि भरलेलं याचा असतं ना. टेक्स्चर बघ समोर, एकदम ग्रीन वगैरे आहे का. हा, मी बॉटनी घेतलाय पण मी ऍपलचं झाडच बघितला नव्हता. आपण दोघं पण पहिल्यांदा पाहतोय ना हे सगळं. हो, म्हणजे बाकीच्यांना हे विचित्र वाटत असेल पण ते आम्हाला जर असं युनिक वाटतंय ना. हो. आम्ही आयुष्यात कधी काही पाहिलंच नव्हतं हे असलं काही, तर कसं कळणार ना. आता इथे बाजूला असा बर्फ आहे, दिसतो का समोर तिकडे वरती दिसतोय, सकाळी ते पूर्ण बर्फाने भरलंय. चला आता ना आजूबाजूचा परिसर दाखवूया कसा आहे, बाहेर जाऊया ना. इथून मस्त दिसतोय बर्फ आहे ना. आजूबाजूला हॉटेल पण चांगले आहेत ना इकडचे, खूप छान आहे. तिकडेचे हॉटेल मला खूप आवडले. असे त्यांचे स्ट्रक्चर्स आहेत ना घरांचे आणि हॉटेलचे पण, ते मला जास्त आवडले. आणि इथून मी पहिल्यांदा आयुष्यात बर्फ बघतोय रे असं. मी फक्त बर्फ कुठे बघितला माहितीये का, फ्रीज मध्ये. फ्रीज मध्ये तर बर्फ बघितलाय पण मित्रांच्या ग्लास मध्ये पण बघितलाय. वाटलंच मला. जाऊ दे, नको. मित्रांची नावं घ्यायची इच्छा आहे का. नाही, माझे मित्र कोण पित नाही. पण ते मस्त वाटतंय असं उघड्या डोळ्याने बघायला. आता इथे एक हॉटेल आहे, काय नाव आहे समोर, द विलेज व्हेन्यू. आता द विलेज व्हेन्यू तुम्ही गुगलला सर्च करा किंवा इथे डिटेल मिळाला तर मी टाकतो. हा पण हॉटेल एक नंबर दिसतो. ह्याचा व्ह्यू पण डायरेक्ट तुम्हाला काय म्हणजे डोंगराशी आहे
आणि मस्त असा तुम्हाला बर्फ पण एन्जॉय बघता येईल. आणि इथे छोटासा एक हॉटेल आहे आणि एक नंबर ह्याचं स्ट्रक्चर आहे इथलं. तर मग बघाल ना, आणि आता बाजूला पण आहे माझ्या एक हॉटेल. तर मग हॉटेलचं नाव काय, डिटेल्स आहे पण मागे. हॉटेल पार्कर प्लाझा. आता हॉटेल पार्कर प्लाझा पण तुम्हाला जर बुक करायचं असेल ना, तर सिम्पली इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, क्लिक करा, त्यांना कॉल करा आणि बुक करा. आता आमचं हॉटेल आहे ते ईगल हेरिटेज आहे. हे छोटंसं क्यूटचं हॉटेल आहे. त्याच्या बाजूलाच हॉटेल पार्कर प्लाझा आहे आणि पुढे थोडं बघितलं ना इथे तर हॉटेल विलेज व्हेन्यू आहे. जर तुम्ही हे हॉटेल जर ऑनलाईन सर्च करत असाल तर नक्की या. हा एरिया पण खूप आम्हाला फ्रेंडली वाटला आहे ना. चला वर जाऊया. आता तसंही तुम्हाला आजूबाजूचा तर आम्ही परिसर दाखवतोय, तिकडचे हॉटेल्स पण दाखवतोय, म्हणजे तुम्हाला कधी यायचं असेल ना तर तुम्ही मस्त असं बुक करू शकता. आता इथून पुढे पण हॉटेल्स आहेत. तुम्हाला मी डिटेल देतो हॉटेलच्या सगळ्या, म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड करतो आहे ना. ते तुम्हाला जर करायचं असेल बुक तर करा. आता आम्ही आमची प्रॉपर्टी दाखवली, बाकी त्याची प्रॉपर्टी तुम्हाला ऑनलाईन दिसेल. आता इथे अजून एक आहे प्रॉपर्टी, त्याचं नाव काय, ओशन इन, हॉटेल ओशन इन. याचा पण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आता दिसला असेल, तिथे पण कॉल करा. सगळ्यांच्या नावाखाली त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता किंवा कॉल करून त्यांच्याकडून फोटोज मागवू शकता. आता हा आहे फ्लेमिंगो रिसॉर्ट. इथे पण यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, तर हा पण दिसायला छान आहे ना. आणि हा बाजूला काय आहे, स्वस्तिक ग्रँड हॉटेल. म्हणजे अशा आजूबाजूला लागून ना मस्त असे हॉटेल्स आहेत. तुम्ही कोणताही बुक करा है ना. आणि एरिया पण छान आहे. असं नाहीये की एखादंच आहे, म्हणजे एक नाही तर दुसरं बरेच ऑप्शन मिळतील. जर एखादं सोल्ड आउट असेल तर दुसरीकडे तुम्हाला नक्की मिळेल. खूप खूप जास्त आहे तिथे हॉटेल्स. हा ना, लाईन मध्येच आहे आणि पूर्ण जागा सेफ आहे पूर्ण. कारण माणसं भरपूर आहे, आजूबाजूला लागूनच हॉटेल्स आहे, तर घाबरायचं कारणच नाहीये. हा ना, आम्हाला तिकडे एकदम मस्त हॉटेल. ऍक्च्युली ते इकडच्या पेक्षा इकडे जरा बरं वाटतंय ना. हा, आता बस झाले एवढे हॉटेल तुम्हाला दाखवले. आय गेस भरपूर हॉटेल दाखवले तुम्हाला आजूबाजूचा परिसर. आता आपल्याला सोलंग व्हॅली साठी पण निघायचं आहे, करेक्ट. आता सोलंग व्हॅलीला पण जाऊया, तिकडचा व्हिडिओ चालू करूया. आणि याची मी तुम्हाला ऑनलाईन पण इथे डिटेल्स देतो, किंवा पुढे मी आता व्हॉइस ओव्हरने तुम्हाला त्यांची प्राइस सांगतो. आता हॉटेलची करंट प्राइस, आता जेवढे हॉटेल दाखवलेत किंवा आमचं हॉटेल असेल त्याच्या सगळ्यांची मी तुम्हाला प्राइस इन डिटेल मध्ये देतो है ना. आम्ही घरी जातो, मुंबईला जातो, मग एडिटिंगला बसतो आणि सगळं तुम्हाला डिटेल्स सांगतो. अजून काही तुम्हाला प्रश्न असतील की मनालीमध्ये हॉटेल कसं बुक करायचं, तर तेही सुद्धा आम्ही तुम्हाला बसून व्यवस्थित सांगू. तर मग आय गेस तुम्हाला आता इकडचे हॉटेल्स मी दाखवले. आतले रूम नाही दाखवू शकलो कारण माहीत नाही, परमिशन नाहीये. कारण आम्ही जिथे राहिलो तोच हॉटेल तुम्हाला आम्ही दाखवू शकतो व्यवस्थित. आणि आजूबाजूला मस्त असे ऍपलचे झाड आहेत. ऍपल भाजी होते ना, असे काढून खाल्ले असते. थोडं आधी आलो असतो तर दिसले असते. हा नाही, चल काय नाही. आता आपण थोडं पुढे जाऊया, थोडा स्ट्रीट बघूया आणि मग हा व्हिडिओ संपवूया. हा एक इथे हॉटेल आहे ज्याचं नाव आहे द स्नो विलेज. इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, घ्या आणि बुक करा. एक नंबर हॉटेल आहे. आधी आम्हाला असा कोणाचा व्हिडिओ भेटला नव्हता की जो दाखवेल आजूबाजूचे हॉटेल्स काय आहेत, तर आम्ही नक्की बुक केलं असतं ना. नेक्स्ट टाइम कधी आपल्याला यायचं असेल तर आपण तेच करूया. म्हणजे आता आपण एवढे हॉटेल्स बघितलेत ना, तिकडे कॉन्टॅक्ट करून मग आपण फॅमिली सोबत किंवा इतर लोकांसोबत येऊ शकतो है ना. इथून पुढे गेलं तर अजून खूप आहेत, तर आय गेस तुम्हाला एवढं मी दाखवलं ते खूप झाले है ना. एक नंबर दिसतंय बर्फ. आवडला मला मनाली तिकडच्या पेक्षा है ना. मला पण आवडला. म्हणजे शिमला पण छान आहे, फक्त आम्ही ज्या ठिकाणी होतो तिकडून एवढा व्ह्यू येत नव्हता. नाही, व्ह्यू होता ऍक्च्युली शिमला मध्ये, तसंच आहे सगळं, वेगळं असं काय म्हणजे असं हॉटेल लांब लांब होते. हा नाही, ते सगळं लांब लांब. इकडची झाडं बघ खूप अशी उंच उंच आहेत आजूबाजूला व्यवस्थित. आणि तिकडे पहाडी एरिया, म्हणजे तिकडे खूप असं छोटं छोटं आहे, सुटसुटीत नव्हतं काय. हे सगळं ओपन आहे. हे ओपन आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ होता की मनाली मधले हॉटेल्स. ठीक आहे, मनाली मधलं आमचं हॉटेल आणि तुम्हाला मनाली मधील आम्ही इतर हॉटेल्स पण दाखवलेत. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठे घ्यायचंय कुठे नाही घ्यायचंय. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन काय म्हणतात त्याला उपयुक्त ठरेल. तर मग ठीक आहे, आपण हा व्हिडिओ इथंच संपवूया है ना. पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.